या ठिकाणी खेळाला सुरुवात होईल। जून अंदुर्की आणि दामणगाव असा मॅच सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळते। मेगा फिनाले मधील आजचा दिवस आपण पाहतोय। फायनल मध्ये कोण प्रवेश मिळवेल त्याच्यासाठी द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक आज खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर वरच्या गटामध्ये शिवनेरी जून अंदुर्की या टीमने मात्र वर्चस्व गाजवलं। खालच्या गटातून आपण पाहतोय गावदेवी धामणगाव शेर दिल मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतोय। पाहूया आता या ठिकाणी शिवनेरी जून अंदुर्की टीम कडे सुद्धा एक चषक आहे। धामणगाव टीम कडे या ठिकाणी पाहिलं तर 2 चषक आहेत। चषकांची बरोबरी केली जाईल का जून अंदुर्की टीम की अजून एक चषक आपल्या खात्यामध्ये जमा करेल धामणगाव टीम? पाहूया। या ठिकाणी धामणगाव टीमच्या 2 मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत। आपण थोड्याच वेळामध्ये घ्यायला येणार आहोत मॅच संपल्यानंतर, कारण अति घाई आहे आपल्याला। वेळ वाया न जाता खेळाला सुरुवात केलेली आहे। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर महेश माली हा ठरतोय। त्याच्या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅच आपण पाहिली तर अनिल भुईर असे 2 मॅच बाकी आहेत। मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या मॅच नंतर। या ठिकाणी पाहतोय मेगा फिनाले मधील ही दुसरी सेमी फायनल मॅच। एका बाजूला शिवनेरी जून अंदुर्की आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी धामणगाव। चला सलामीची जोडी टाळेच्या गजरामध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळते। या ठिकाणी शत्रक्षणी सजलं जाते। आज खऱ्या अर्थाने धामणगाव टीमने बरोबर वेळेवरती येऊन खेळ चालू केला आहे। लगातार सामने खेळतायत पण कुठल्या प्रकारचं त्यांनी आर्ग्युमेंट केलं नाही की आम्हाला 5 मिनिटं द्या की 10 मिनिटं द्या। बरोबर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। खऱ्या अर्थाने स्पोर्ट अँड स्पिरिट काय असतं ना, हे खऱ्या अर्थाने धामणगाव टीमच्या माध्यमातून शिकणं गरजेचं आहे आणि शिस्तबद्ध संघ दिला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कार आणि आतापर्यंत हकदार ठरतोय असं आपण अजूनही सामने आपल्याला बाकी आहेत। पाहूया, कारण जून अंदुर्की टीम सुद्धा आपण पाहतो सकाळच्या 17 पासून बरोबर व्यवस्थित पहिल्या सामन्यापासून उपस्थित आहेत। म्हणजे दोन्ही संघ खेळतायत ना, दोन्ही संघांनी चांगली शिस्त दाखवली गेली आहे। आता याच्यातून निवडला जाईल कुठला संघ ते पाहूया। आमचे स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवतील माहिती। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील बैर गोलंदाजी मार्क वरती गेम ऑन खेळाला या ठिकाणी सुरुवात होते। पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय। गेम ऑन, सर्वांना जय श्रीराम। पहिल्या चेंडूची फेकी, आक्रमण पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आपण पाहतोय। सिंगल या ठिकाणी डावाला सुरुवात केली, आगाज केली जाते। दोघांकडे चांगला खेळ आहे नो डाऊट। पाहूया या ठिकाणी कोण सरस ठरेल हे पाहण्यासारखं राहील। आज धामणगाव टीम बरोबर आपण पाहिलं तर तोलून मापून खेळ करताना इथवर पोहोचली गेली आहे। पुढे चेंडू, यावेळेस मोठा फटका जातोय, चेंडू सीमा पार, येतोय षटकार। या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते। पुढील चेंडू, इथे हे आक्रमण पाहायला मिळतंय। व्हाट अ शॉट, बॅक टू बॅक दूसरा मोठा फटका येतोय, सिक्सर।
क्या बात आहे. आक्रमण आक्रमण हे बजावचं मूळ साधन असतं आणि त्याला हात घालण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवात केली गेली आहे जून नंदुरबार टीमने. कारण पहिला वार हा खूप महत्वाचा असतो आणि तो वार या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाजीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू अजून एक चांगला फटका आहे बट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे की आप शोधता आलं नाही आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे जाते 14 या अंकावरती. हिम्मत दाखवली गेली आणि हिमतीला किंमत देत असताना चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश निर्माण झालं आहे. 3 षटकांचा सामना आहे त्याच्यासाठी तुम्हाला आक्रमण करावं लागेल कारण अतिशय फास्टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त धावा जमा करणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल 2 षटकारांचा या ठिकाणी उत्तर दिलं जाते. बोल्डच्या स्वरूपात बॅटर होते बाद. या ठिकाणी पाहतोय की पहिल्या चेंडूवर त्याला सिंगल आणि त्यानंतर 2 षटकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हिम्मत हारली नाही. हिम्मत धरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली नाही. त्यानंतर मात्र विकेटचं पतन. आता मात्र येतोय जितू पाटील मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात सर्व काय हरलं तरी चालेल परंतु हिम्मत हारायची नाही आहे. हिम्मत असेल तर तुम्हाला किंमत मिळते. या ठिकाणी मात्र हिम्मत हारली जात नाहीये बॅटरच्या माध्यमातून. चौकार येतो आल्या आल्या चौकाराने या ठिकाणी जितू पाटील आपलं खातं खोलतोय. या ठिकाणी पाहतोय चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपली पाहतोय 18 धावा. या ठिकाणी पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथं काय घडल अंदाज बांधता आला नाहीये आणि झेल या ठिकाणी धरतीला होतोय दान. जीवनदान या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटर दीपक पाटील ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 आकाशाला गवसने घालणारे बिग सिक्सर पाहायला मिळालं होतं. विश्वनाथ पाटील म्हटलं तर विश्वनाथ माली म्हटलं तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु अधिक उंच गेली होती. त्याचा या ठिकाणी अंदाज बांधता काय आला नाही आहे. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. पुढे सरसावले चेंडूला या ठिकाणी दिशा दिली आणि वाचवलेला आहे. क्या बात आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस आखला गेला आणि बरोबर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. डायरेक्ट हिट होते काय याच्यासाठी सोडून दिलं होतं. महेश माले यांनी आपण पाहिलं तर 2 धावा येतात. अजून 2 धावेने धावसंख्या 22. ओव्हर क्रमांक दुसरा 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 22 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम एकामेका समोर ठाकले आहेत उभे राहिले आहेत. पुढील चेंडू फुल टॉस पाहूया या ठिकाणी काय होतंय. चेंडू मात्र नाही थांबणार. अवाक्या बाहेर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण समोर खेळला गेला डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू सीमा पार जातोय. चौकार.
वेलकम वेलकम सुस्वागतम. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतं असे एक लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहे. सन्माननीय योगीजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या चौकार आहे, बरोबर आहे, सर्वांनीच पाहिलं या ठिकाणी. यस, या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या गावचे उद्योजक, माजी उपसरपंच, सन्माननीय सर्वांचे लाडके दिलदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील राजा माणूस सन्माननीय योगेशजी वसंत पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहे. खूप खूप धन्यवाद साहेब आपला, आणि या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी यास जितू मात्र बाद होते. चांगला प्लेयर रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. रनआउटचं होतोय पतन. चला बॅट्समन लगेच या मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ आहे, तर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. आमच्या गावचे उद्योगपती उद्योजक सन्माननीय विद्येश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. आपण आयोजन टीमच्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय राजूजी चौगुले साहेबांचा याच्या माध्यमातून धावसंख्या 34 आहे, 34. तर या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. आता वेळ भेटेल तेव्हा घेऊ का, मॅच चालू आहे, वेळ भेटेल तेव्हा घेऊ. तुम्ही तयार राहा, तुम्ही तयार राहा. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. या वेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक दूरवर उभा. धावा किती येतात पाहूया. 2 तर झाल्या आहेत आणि त्या दोनच समाधान मानावं लागेल. 2 ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 36 धावा, धावा भरपूर झालेल्या आहेत. 36 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण भरपूर धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. पुढील चेंडू, भरपूर टाइम होता या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू एस्टँच्या वरती निघून गेला आहे. सेपल झाले ते क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर, परंतु चेंडू निघून गेला एस्टँच्या वरतून. निर्धावची सांगता झाली आहे. 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज, पुन्हा एकदा बलून डिलिव्हरी, बट कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी होते. आणि आज महेश माली सुद्धा खूप चांगले किपिंग करतायत. बॅटिंग ही चांगली, गोलंदाजी चांगली झालेली आहे. भरपूर दिवसातून आज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती सुद्धा मोठं दुःखाचं डोंगर उभं झालं होतं. सर्वांनी त्यांना मात्र धीर दिला, हात दिला. दुखावटामध्ये आपण पाहिले सर्वच जण ओरिजिनल 40+ सहभागी झाली होती, आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि चांगली कामगिरी आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांची ही पाहायला मिळाली आहे. विश्वनाथ माळी पुन्हा एकदा पाहूया, टर्न होतोय. यावेळेस मोठा फटका, जाईल 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 अँड फायनली सीमा पार, 6.
की आता मात्र डेंजर झोन मध्ये प्रवेश केला जातोय स्कोर कार्डचा, कारण 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 ओव्हरचा सामना शिवनेरी जून अंदुरकीने मात्र ठाणला आहे, अभी नाही तो कभी नाही आहे. आपल्याकडे एकच आहे, दुसरा कसा येईल याच्यासाठी हट्टहास धरला गेला आहे. या वेळेस मात्र एजॅनकॉन बॅटर बाद होतोय कडाटच्या स्वरूपात. सन्माननीय योगेश वसंत पाटील या ठिकाणी नुकतेच त्यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचा करूया आपण या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. एक चांगले लाडके व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक आहेत, क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये नेहमी एक पाऊल पुढे राहून काम करत असतात आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी तत्पर असे लाडके आमचे पाहू शकता आपण योगेशजी पाटील साहेब यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान राजू चौहान यांच्या माध्यमातून केले जाते. मायेचे उपदार शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत बॉम्बे कॉटनचे प्रोप्रायटर सन्माननीय श्यामजी कुंडा साहेब, त्यांचाही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या मॅच द मॅच साठी एक आकर्षक गिफ्ट अँपल आहेत. सन्माननीय श्यामजी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे आणि त्या युक्तीप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून छोटंसं का होईना परंतु संस्कृती जतन करण्याचं काम पाहायला मिळते. इथेही पाहतोय आपण महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल, त्याचबरोबर आपण पाहतोय फुलगुच्छ प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय सन्मान चिन्ह दिलं जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं नितेश भाई सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या चषकासाठी प्राप्त झाले लाभलं गेलं आहे. त्यांचंही करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय नितेश भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. आपल्या बिजी शेड्यूल मधून या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण पाहिलं तर त्यांनीही सहकार्याचा हात दिला गेला आहे, त्यांचंही केलं जात आहे मान सन्मान. विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणतोय ना, श्रद्धेने ज्ञान मिळतोय आणि योग्यतेने स्थान मिळतोय आणि त्या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत, त्या व्यक्तीस योग्य तो मान सन्मान मिळतोय आणि सन्मान मूर्ती आपण पाहतोय सन्माननीय नितेश भाई. त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित माजी उपसरपंच ओके मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान संपन्न होते. बोलूया खेळाकडे या ठिकाणी. या ठिकाणी पाहतोय आपण 43 धावा जमून 44 चा लक्ष ठेवलं आहे. पाहूया 44 धावा कंप्लीट होतात की थांबल्या जात आहेत. हर्ष पाटील यांच्या आवाजाने मात्र या उर्वरित इनिंगचा धावतं वर्णन पाहायला मिळेल. धन्यवाद.
हॅलो, चला मॅच स्टार्ट करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश माळी आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतायत सलामीवीर बॅटर सुनील भोईर. अनिल भोईर आणि महेश माळी सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्गवर्ण गोलंदाज सज्ज होत असताना धनाजी पाटील. चला मॅच ऑन करायची पंच. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. मॅचला होतीये सुरुवात. सेमीफिनाले क्रमांक 2. आजच्या दिवसामधनं मेगा फिनाले मध्ये पोहोचणारी टीम कोणती असेल? दामणगाव की जुन आंदुर्की? व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडूवर बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झालीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने इकडनं खाते उघड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमची. ओल्ड फ्लोटी प्लसचे धडाकेबाज फलंदाज संदीप पाटील. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर गणेशजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सिंगल डबलने आता धावफलक पुढे येण्याचं काम केलंय. या दरम्यान चेंडू बॅटच्या टोला लागलाय. चेंडू चालला मिडॉन मधनं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेस डाऊन मोठं आहे. त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचले. चांगली क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जातीये. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4च्या घरामध्ये 4 धावा धावफलकावर. धनाजी पाटीलने जबरदस्त सुरुवात केली आहे या षटकाची. अजूनपर्यंत कोणताही मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. धनाजी पाटील या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि त्यानं आता सुरुवात जबरदस्त केली आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं फुल करायचा होता. प्लॅन मिस. कटर, लेग कटर टाकलाय. डून टेरे जाओगे. जबरदस्त चेंडू. बोटांची जादू इकडनं दाखवली आहे गोलंदाजानं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धनाजी पाटील या मॅच मध्ये इम्प्रेस करताना दिसलेत. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील जबरदस्त आहे. आता बॅटर चालायला स्टार्ट केली आहे. काय घडलंय त्या ठिकाणी? पंचांचं डिसिजन येणं बाकी आहे. येस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता महेश माली बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय. डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज जज करतायत आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालंय. काय घडलंय? दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी काय घडलंय? 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. किती धावा पंच पूर्ण झालेत एकंदरीत?
तिसरे पंचांची मदत घेतली या ठिकाणी. खारबाव गावचे माजी सरपंच आपण पाहतायत बालाशेठ यांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर नितीनजी पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे साहेब. चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाला. या चेंडूवर धावा 3च असतील आणि बॅटरला डगआउटला जावं लागेल. तीन धावा या चेंडूवर येत आहेत. एकंदरीत 3 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता पहिले षटक संपलं. इकडनं येणारे 2 षटक, 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ते म्हणजेच 38. 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 37 ची गरज. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये इकडनं मात्र मान्यवर पाहुणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेट देताना दिसलेत. 94 चषक 2026 चा महासंग्राम कालिका माता खारबाव आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आजचा फायनल डे. सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूने दामणगाव, दुसऱ्या बाजूने जुन अंदुर्की. रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. चला मॅच स्टार्ट करायची पंच. चला मॅच ऑन करायची. 2 दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने नितीन पाटील, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तो म्हणजेच अनिल भोईर. सलामीचा सलामीर बॅटर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. नितीन पाटील वर खूप साऱ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वर्ण जितू पाटील. या दरम्यानचा चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका टप्प्याने चेंडूला कॅदर करतायत, रिटर्न करतायत. फक्त आणि फक्त एक धाव. नितीन पाटील स्ट्राईक आता स्वतःच्या बाजूने ठेवतायत. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित खारबाव गावचे माजी सरपंच अर्थातच बाला पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. बालाशेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतायत खारबाव गावचे समाजसेवक अर्थातच नितीनजी पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरने खारबाव गावचे उद्योगपती प्रणयजी पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या माहिती करता एका बाजूने आपण पाहताय शिवनेरी जुन अंदुर्की आणि गावदेवी धामणगाव. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय तिकडे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इकडे काय घडलंय? दोन्ही पंच या ठिकाणी चर्चा करतायत. त्या ठिकाणी पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत का? त्या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतोय की बॅटर स्टंपच्या मागे जाऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय का. जर स्टंपच्या मागे जाऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केला असेल तर या ठिकाणी कोणतीही धाव दिली जाणार नाहीये. डॉट बॉल दिला जाईल. येस, बॅटर स्टंपच्या मागे गेलाय. कोणतीही धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आता टीम दामणगाववर अजून प्रेशर इकडनं बिल्डअप झालंय.
नेक्स्ट बॉल नितीन पाटील, प्ले अँड मिस, जबरदस्त चेंडू. आता इकडनं जुनादुर्गीच्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल. आरडाओरडा सुरू झालाय कारण बॅक टू बॅक डॉट बॉल 2 आलेत या मॅच मध्ये. टीम शिवनेरी जुनादुर्गीच्या बाजूने सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. 3 बॉल मध्ये फक्त एक धाव आली. नितीन पाटीलला इकडनं आक्रमण करावं लागेल, परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये हे दर्शवत असताना दिसलेत. नेक्स्ट बॉल, फटका दमदार, धावा मिळतील 6. हा आलाय षटकार. चौदाच्या घरामध्ये हा चेंडू इकडनं चांगला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेलाय आणि त्या प्रयत्नात आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. अजून एक विकेट. चला नवीन बॅटल आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये यायचे. सूरज पाटील आलाय. दोन्ही देखील खेळाडू ओरिजिनल 40+ मध्ये सातत्याने खेळतात. त्याबरोबरीने जर आपण विचार केला तर रेग्युलर ग्रामीण टीम मध्ये देखील चांगलं प्रदर्शन करताना दिसलेत. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 14च्या घरामध्ये थांबलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. इकडनं अजून देखील 30 धावांची गरज आहे. एकंदरीत 7 बॉल आणि 30 ची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये दामणगाव टीम जिवंत राहू शकते. हा चेंडू इकडनं काय घडलाय, काय घडलंय. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. आता अवांतर धाव आली आहे. अवांतरच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 15च्या घरामध्ये. आता 7 बॉल 29 ची गरज. 7 बॉल 29. नितीन पाटील स्ट्रायकिंग एंडला. दामणगावचा वंडर बॉय. हा चेंडू स्विच हिट केलाय. फटका किती चांगला आहे. चेंडू वेगाने चालला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. फक्त आणि फक्त एक धाव. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. स्ट्राईक नितीन पाटील स्वतःच्या बाजूने ठेवेल. आता येणारे चेंडू इकडनं शिल्लक असतील 6 आणि धावांची गरज असेल ती म्हणजेच 28. चला गोलंदाज फक्त पुढे यायचे. कोणत्या पद्धतीने टीम मीटिंग करायची नाही कारण यानंतर मेगा फिनाले मॅच खेळवणं देखील बाकी. या गोष्टीकडे लक्ष द्यायचे दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स. शेवटचं षटक घेऊन या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या गोलंदाजीचा दबदबा राहिलाय सातत्यानं जुनांदुर्गी टीमचा दीपक पाटील. ज्यानं बॅटिंग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधनं एकंदरीत 3 सिक्सर आणि 3 चौकार आले. वैयक्तिक 35 धावा ज्यानं बनवल्या तोच आता गोलंदाजी मार्क वरनं आलाय. अर्थातच दीपक पाटील. आपण पाहताय शिवनेरी जुनादुर्गी करता खारबाव गावचे माजी सरपंच अर्थातच बालाशेठ पाटील यांच्याकडे शुभेच्छा आलेत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल उडवलाय आणि फेकलाय लांब 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 लचक षटकार.
संजयजी बजागे साहेब, आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओरिजिनल 40+ चे मेंबर साहेब, आपण मांडीवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. नितीन पाटीलच्या बॅटमधनं आता सिक्सर आलाय. आता येणारे चेंडू इकडनं शिल्लक आहेत, ते म्हणजेच 5 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 22. 5 चेंडू 22चं इक्वेशन. नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दामणगावच्या वंडर बॉयच्या बॅटमधनं वंडरफुल स्ट्रोक आलाय. शेवटचे 5 बॉल, 22ची गरज. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने अव्वल गोलंदाजी केली त्या गोलंदाजावर आता आक्रमण. दीपक पाटील, हा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित. ओ वाट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. टीम साठी 4 धावा वाचवल्यात. 4 धावा वाचवल्यात इकडनं टीम साठी, असंच म्हणावं लागेल. चार चेंडू 22ची गरज. आता 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. शेवटचे 4 बॉल, 22ची गरज. 4 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील नितीन पाटीलला. ओहो, वाडा बॉल, जबरदस्त चेंडू, फुलर लेंथ यॉर्कर. आता जुनांदुर्कीच्या खेम्यामध्ये जल्लोषाचं वातावरण. चला चला, गडबड करायची नाहीये. शेवटचे 3 बॉल, आता 21ची गरज आहे. चला, 3 चेंडू 21 धावांची गरज आहे. 1 धाव या चेंडूवर आली आहे. शेवटचे 3 बॉल, 21ची गरज. स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. हा चेंडू, फटका, जबरदस्त सिक्सर आलाय सूरज पाटीलच्या बॅटमधनं. देर से आए हे अगोदर. आता इकडनं 15 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल, 15ची गरज. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त 1 धाव. आता शेवटचा 1 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती 14. जुनांदुर्की आता फायनलचे दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झाली आहे. आता आरडाओरडा सुरू झालाय जुनांदुर्कीच्या प्रेक्षकांचा. जल्लोष होणार जरूर. शेवटचा 1 बॉल, 14ची गरज. आणि याच बरोबर टीम जुनांदुर्की मेगा फिनालेचे दरवाजे उघडत असताना थेट मेगा फिनाले मध्ये शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्की टीम, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. कॅप्टन, आपल्या विनंती, आपण टॉस साठी यायचे आणि ज्या मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत दामणगाव टीमचे 2 खेळाडू आम्ही नाव घेतोय. आपण दोघांनी देखील यायचे. महेश माळी आणि त्याचबरोबर अनिल भोईर, दोन्ही खेळाडूंना विनंती, आपण या ठिकाणी यायचे. महेश माळी आणि अनिल भोईर